निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। ओम द्राम श्री दत्तात्रेयाय नमः। 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 जालिंदर आणि कानिफ येत आहेत। त्यांना आपण संदेश पाठवला होता त्याप्रमाणे ते येत आहे। आज गुरुपौर्णिमा आहे। सगळ्या नाथांनी या पावन तिथीला एकत्र असावं आणि श्री दत्त महाराजांचं पूजन करावं अशी माझी फार दिवसांची इच्छा होती। आज ती इच्छा पूर्ण होणार आहे। आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु सद्गुरु यांचा सहवास मिळतो आहे। प्रत्यक्ष त्यांचे दर्शन घेता येते आहे। ह्यापेक्षा मोठे भाग्य ते काय। अगदी बरोबर आहे गहिनीनाथ। गुरु शिष्य परंपरेमध्ये गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे। ह्या दिवशी गुरूंची केलेली सेवा ही शिष्याला गुरूंनी दिलेल्या शिकवणीची एका प्रकारे उजळणीच करून देत असत। गुरुदेव, आज केवळ श्री दत्त गुरूंच्या पादुकांचे पूजन न करता त्यांचे प्रत्यक्ष दर्शन व्हावे, त्यांचे प्रत्यक्ष पूजन सेवा करता यावी अशी इच्छा आहे। आणि असं घडलं तर हा आनंद द्विगुणित होईल। या जालिंदर, कानिफ, जालिंदरनाथ, गोरक्षनाथ। श्रीपाद, आज गुरुपौर्णिमा आहे। तुझ्या मूळ रूपाची ओळख सगळ्यांनाच आहे। तू साक्षात दत्तप्रभूंचा अवतार आहेस हे आमच्यापासून आता रहस्य राहिलेलं नाही। श्रीपाद, आजच्या या शुभतिथीला तुझ्या रूपाने साक्षात श्री दत्त महाराज इथे उभे आहेत। आम्हाला तुझी पूजा करता यावी अशी आमची इच्छा आहे। हो ना श्रीपाद, इतर वेळी तू आम्हाला आम्ही तुझे आई वडील आणि आजोबा आहोत म्हणून अडवतोस,
पण आज आम्हाला तसं अडवू नकोस. श्रीपाद, आम्हाला तुझी पूजा करू दे. ती करण्याची तू आम्हाला अनुमती दे. बाळा, आज तुझं पूजन करणं ही आम्हा सगळ्यांसाठी खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे. ते भाग्य तू आम्हाला प्राप्त करून दे. स्नानापासून सुरुवात करूयात. सुमती, तू श्रीपादला स्नान घाल. हो, चुलीवर पाणी गरम करत ठेवलंच आहे. चल श्रीपाद, मी तुला स्नान घालते. हा, आलेच. आज सगळ्या नाथांना एकत्र पाहून आनंद वाटतो आहे. गिरनारवर सगळ्या नाथांनी एकत्र येणं हा योग तसा दुर्मिळच आहे. आज खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी होईल. गुरुवर, आपला संदेश मिळाला आणि आम्ही तात्काळ निघालो. आज सगळ्यांना भेटता आलं याचा मलाही आनंद आहे. अशी एकत्रितपणे गुरुपौर्णिमा साजरी करायला मिळणं हे फारच क्वचित घडतं. अर्थातच. चरपटी कसा आहे? उत्तम आहे गुरु. त्याची साधना योग्यरित्या सुरू आहे. मी त्याला माझ्यातले अग्नितत्व दिले आहे आणि कानिफने त्याला त्याची शक्ती दिली आहे. गुरुपौर्णिमेनंतर चरपटी संदर्भात सविस्तर बोलूया. त्याच्या पुढील साधनेला आता सुरुवात करायची आहे. गुरुवर, चरपटीची ग्रहण क्षमता पाहून तो लवकरच सिद्धत्वाला पोहोचेल असं वाटत आहे. गुरुदेव, आपलं गिरनारला पुन्हा एकदा स्वागत आहे. नागनाथ, तुला जसं जसं भेटतो आहे तसा तू आणखी मोठा झालेला भासतो आहे. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. गुरुदेवांचं आगमन झालं आहे.
श्रीपाद, बाळा प्रसाद म्हणून हे दूध घे. श्रीपाद, खास तुझ्यासाठी गाईचं दूध आणलंय. होय श्रीपाद, घे ते. खूप शुद्ध आणि निर्मळ मानलं गेलंय त्याला. तसं तर आपलं स्मरण आमच्या हृदयामध्ये कायम असतंच. आपण आमच्यापासून दूर जरी असलात तरी आम्हा सगळ्यांवर आपलं ध्यान असतं. परंतु आपल्याला असं प्रत्यक्ष पाहणं, दर्शन घेणं, आपला सहवास लाभणं हे आम्हा सगळ्यांसाठी फार महत्वाची गोष्ट आहे. आपण गिरनारवर आज प्रत्यक्ष आलात, फार समाधान वाटलं, फार आनंद झाला. फार काळ झाला होता आपली भेट झालीच नव्हती. सर्वत्र जी शक्तिपीठं आहेत तिथं संचार होत. सर्वत्र भक्ती मार्ग वृद्धिंगत करण्याचा जो संकल्प आहे त्याचं कार्य सुरू होतं. गुरुदेव, मी गिरनारला आलो आणि तुम्ही इथे नाहीत असं याआधी कधीच घडलं नाही. यावेळी ते पहिल्यांदाच झालं. मला आठवतंय गुरुदेव, मी रोज ब्राह्म मुहूर्तावर इथे यायचो, पूजा करायचो आणि मग दिनचर्या सुरू व्हायची, साधना सुरू व्हायची. असा क्रम असायचा. तो काळ अद्भुत होता प्रभू. आपण सर्वत्र आहातच, परंतु तरीही आपली इथे उणीव भासली. आता मी तुमच्या सोबतच इथे आहे गोरक्ष. गुरुदेव, मी आणि कानी आम्ही दोघंही चरपटीपाशी होतो. त्याची साधनेला सुरुवात झाली आहे. आपल्या कृपेने आम्ही त्याला काही शक्ती देखील प्रदान केल्या आहेत. आपली आणि त्याची भेट व्हावी अशी माझी इच्छा आहे. तुम्ही जर त्याला दर्शन दिलं तर तो अंतर्बाह्य बदलून जाईल. होय जालिंदर, आज जसं तुम्हाला भेटतोय तसंच इथे राहून तिकडे चरपटीला दर्शन देण्याचा विचार आहे. गुरुदेव, चरपटीच्या भोवती अनेक अशुभ शक्ती आहेत. एक प्रकारे त्याच्या भोवती अशुभ शक्तींचा वेढाच आहे. त्याला योग्य वेळी संरक्षण मिळायला हवं गुरुदेव. त्याची चिंता नसावी कानी. दुष्टांचा सामना करण्यासाठी चरपटीला अवश्य सहाय्य मिळेल. गुरुदेव, नागनाथ बऱ्याच काळापासून आपली प्रतीक्षा करत होता. तुमची प्रत्यक्ष भेट, प्रत्यक्ष दर्शन होत नव्हते म्हणून तो व्याकुळ झाला होता. नागनाथ, इथे ये. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शुभम भवतु. गुरुदेव, आपली भेट होत नव्हती, त्यामुळे माझ्या मनाला सतत एक गोष्ट टोचत होती. माझ्याकडून काहीतरी चूक घडली आहे आणि त्यामुळे तुम्ही माझ्यावर रागावला आहात असंच वाटत होतं. नागनाथ, मी इथं नसताना तू गिरनारच्या भूमीला योग्यरित्या सांभाळलंस. मी तुझ्यावर का रागवू? आणि आज तर गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे तू आता हे विचार सोड. निश्चिंत राहा, आनंदी राहा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
भरतरी इकडे ये. शुभम भवतु. भरतरी, सगळे नाथ जसे मनुष्याच्या कल्याणासाठी कार्य करत आहे, तसंच मनुष्याव्यतिरिक्त जी जीवसृष्टी आहे, जसे की पशु, पक्षी, प्राणी, मुके जीव, यांच्यासाठी तुझं जे कार्य सुरू आहे ते अहोरात्र तसंच सुरू ठेव. कारण माणसासाठी गुरु, सद्गुरू आहेत, पण त्यांच्यासाठी कोण आहे? गुरुदेव, पशु, पक्षी, मुके जीव हे मनुष्याला घाबरून आहेत. त्यांना मनुष्याचे भय वाटत आहे आणि माझी अशी इच्छा आहे की त्यांचे भय कमी व्हावे. या कलियुगात पुढे जाऊन त्यांच्या मनातील मनुष्याविषयीची भीती आणखी वाढत जाईल. परंतु मुके जीव देखील आपले सहचर आहेत. त्यांच्या ठिकाणी असणारा आत्मा देखील एकच आहे, परमात्म्याचा अंश आहे. हे मनुष्याला सांगण्याचं दायित्व आपलं आहे. श्रीपाद, आज गुरुपौर्णिमा आहे, त्यानिमित्त काहीतरी बोल. आज आपण सगळे एकत्र आहोत आणि गुरुपौर्णिमा आहे. हा योग दुर्मिळ आहे. श्रीपाद, बाळा, मी जीवाचे काम करून ऐकीन. हो, तुम्ही माझे माता पिता आहात, तुम्ही माझे आजोबा आहात. ही नाती, त्यांचं महत्व आहे. पण वेगवेगळ्या जन्मामध्ये तुम्ही वेगवेगळ्या नात्यात होता. ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय ते समजणार नाही. एकच ध्यानात असू द्या, एकच चिरंतन नातं आहे, ते म्हणजे गुरु शिष्याचं. देवांनाही मोह भावा असं हे नातं आहे. त्यामुळे मनुष्याने एक ध्यास घ्यावा की मला गुरु सापडायला हवा. गुरु असाच सापडत नाही, त्यासाठी संचित हवे. त्यानंतर गुरुकृपा महत्वाची, त्यासाठी शरण भाव हवा. चरपटी, मला भेटायला ये. मी तुला भेटायला येतो आहे. चरपटी, ओळखलंस का मला? होय प्रभू. शुभम भवतु. मी तुला पुढचा मार्ग दाखविण्यासाठी आलोय. चरपटी, तू कोण आहेस? तुझा जन्म कशासाठी झालाय? तुझ्या इथे असण्याचं प्रयोजन काय? नाथ तुला येऊन भेटले, त्यांच्याकडील तत्व त्यांनी तुला दिली. आता मी तुला भेटतोय. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला शोधायची आहे. ती शोधण्यासाठी साधना करणं अत्यंत आवश्यक आहे. जालिंदरनाथ आणि कानिफनाथांनी सांगितलं
त्याप्रमाणे तुला साधना करावी लागेल. होय गुरुदेव, मी त्यावरच चिंतन करत आहे. चिंतन आवश्यक आहेच, पण त्यासोबत आता साधनेला सुरुवात व्हायला हवी. प्रत्येक गोष्ट मी किंवा नाथांनी सांगून तुला समजणार नाही, तर त्यासाठी स्वतः तुला प्रयत्न करावे लागतील. भविष्यात तुला नाथपंथाचं कार्य करायचं आहे. सज्जनांचा आधार होणं आणि दुर्जनांचं निर्दालन करणं हे कार्य नाथपंथ अखंडपणे करतो आहे. हे कार्य करण्यासाठी तुला कठोर असं तप करावे लागणार आहे. त्यातून तुला आत्मज्ञान प्राप्त होईल आणि अनेक शुभ कार्य करण्यासाठी सिद्धी देखील प्राप्त होतील. नाथपंथाचं कार्य करण्यासाठी मी उत्सुक आहे गुरुदेव. आपण सांगितल्याप्रमाणे मी माझ्या साधनेत कसलीही उणीव ठेवणार नाही. उत्तम चरपटी. आजवर शिकवल्या गेलेल्या गोष्टी तुला नीट ध्यानात ठेवायच्या आहे. त्याचा सार समजून घेऊन तुझ्या जगण्यात त्या आणायच्या आहे. मी हे अवश्य करेन गुरुदेव. मला पुढेही आणखी खूप शिकायचं आहे. त्यासाठी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ इथे येतील आणि तुझी पुढील साधना सुरू होईल. मच्छिंद्रनाथ नाथपंथाचे आद्यनाथ आहेत. दोघांनीही माझ्याकडून आणि श्री महादेवांकडून अनेक गोष्टी शिकून घेतल्या आहेत. त्या तुझ्यापर्यंत पोहोचतील. हे माझं भाग्यच असेल गुरुदेव. परंतु एक गोष्ट ध्यानात घे, हे सगळं करत असताना तुला संघर्षही करावा लागणार आहे. तुझ्या पुढे अनेक संकट अडचणी येतील, त्या तुला पार करायच्या आहेत. आम्ही तुला सहाय्य करूच, पण त्या संकटांचा सामना तुला एकट्याला करायचा आहे. होय गुरुदेव. आता तू स्वगृही जा, साधनेची सुरुवात कर. आज मी तुला आशीर्वाद देतो की तुझा दृढ संकल्प यशस्वी होईल. शुभम भवतु. म्या सांगन त्या रातच्याला चरपटीला घराबाहेर पाठवू. तो रातच्या वेळेला घराबाहेर पडला की पुढं काय करायचं ते म्या करेन. आज रात्री पाठवलं तर चालेल का? सुलक्षणे, तुला समज सुखाचे दिस येतील ग. चरपटी, अरे तू घरात काय खेळत बसलायस? तू त्या गोविंदच्या मुलाबरोबर खेळतोस ना? हो. अरे मग जा ना, खेळ त्याच्याशी. घरात बसून कंटाळा आला असेल ना तुला. आई काय बोलतेस तू? हे कशाला त्याला बाहेर पाठवतेस? बाहेर अंधार किती पडलाय हे पाहिलंयस का? अहो, एवढा कुठे अंधार पडलाय? मगाशी तो चंदू मला विचारत होता. म्हटलं पाठवते चरपटीला. रमा आणि गोविंद इथं जवळच तर राहतात. त्यांच्या अंगणात जायला कसला आलाय अंधार? जा बाळा चरपटी, जा जाऊन खेळ त्यांच्याशी. सासूबाई, तो आज दिवसभर फारच दमलाय. आता त्यांनी खेळायला नको, त्याला उद्या पाठवूया. हे बघ चंद्रा, तू असं करते म्हणजे मी त्याला घराबाहेर जाऊ नको म्हणते, त्यावेळेला तू त्याला पाठवायचा आग्रह करते, आणि आता मी जा म्हणते तर तुला नको वाटतंय. बघा बरं, नंतर तुम्हीच असं म्हणाल म्हातारी काही चरपटीला नीट वागवत नाही. सासूबाई, तुमचं प्रेम असं वेळी अवेळी उचंबळून कसं काही येतो? अगं, आठवलं म्हणून सांगितलं इतकंच. आई, आता राहू देत. तसंही अंधारात तो किती वेळ खेळणार आहे? अरे पण सत्यश्री आजी, ऐक ना, मला आता खेळायला जायचं नाही. आम्ही उद्या जाऊ.
सासूबाई, चरपटीची इच्छा नाहीये तर जाऊ द्या. बाई दिवा दिवा दिवा? हा म्हणजे बाहेर तुळशीपाशी दिवा लावलाय की नाही लक्षात नाही माझ्या. मी जाऊन बघून येते. चरपटी बाळा, माझा पाय दुखतोय. तू जरा बाहेर जाऊन बघून येतोस का? अंगणात तुळशी पुढे दिवा आहे का नाही ते? सासूबाई, तुळशीपाशी दिवा तेवतो आहे. मी स्वतः लावून आले. अगं त्याला खूप वेळ झाला. एव्हाना शांत झाला असेल. चरपटी, अरे तू का बसलायस? जा की पाहून ये की. थांबा, मी पाहून येते. तुळशीपाशी दिवा तेवतच आहे. हो का? आहे का? बरं ठीक आहे. मग तुम्ही आता जा आणि आपापली कामं करून घ्या. हो, अंथरुणं घालायची बाकी आहे. जा जा करून घ्या पटकन आणि मग झाल्यावर सांगा मला. अरे देवा, माझी अंगठी अंगठी कुठे गेली? मी मगाशी अंगणात बसले होते. तिथे तर पडली नसेल. जाऊन बघावं लागेल. पण मला मेलेल्या अंधारात काय दिसणार? चरपटी बाळा, तू जाऊन शोधून आणतोस का? अगं सुलक्षणा, या अंधारात त्याला तरी कुठे काय कळणार आहे? हा वसुदेवा, चल आपण बघून येऊया. थांबा अण्णा, अंगठी शोधायची गरज नाही. मगाशी झाडलोट करताना मला अंगठी सापडली. ही बघा. सासूबाई, यापुढे सांभाळून ठेवा. आजी, तू मला बाहेर पाठवायचा प्रयत्न का करत आहेस ते मला कळलं आहे. चरपटी, तू मला काही म्हणालास का रे? नाही. चरपटी, चल बाळा. हो, मी अंथरुण घालते. नंदिनी बाळा, चल उद्या खेळा, आता झोपायला चल. हो. चरपटी, चल बाळा ये. आई अण्णा, तुम्ही झोपा आता. आई, मला माहिती आहे तुझ्या डोक्यात काय चाललंय. मला जाणवलं की तू मुद्दाम चरपटीला घराबाहेर पाठवायचा प्रयत्न करत होतीस. ते नेमकं काय होतं? अरे वसुदेवा, तुला सांगायचंच राहून गेलं. ती अंजनाई मला म्हणाली होती, त्या चरपटीला रात्रीच्या वेळी घराबाहेर पाठव. मग ती त्याला कायमचं दूर कुठेतरी पाठवून देणार होती. म्हणून तर ही अंगठी मी अंगणात ठेवली होती. अगं मग मला नाही का सांगायचं? मी मदत केली असती. आता बघ, उद्या रात्री आपण त्या चरपटीला बरोबर घराबाहेर काढू. हे तर करावंच लागेल. तो चरपटी कायमचा घराबाहेर जाण्यातच आपल्या घराचं भलं आहे.
अरे गोपू, ये ना आतमध्ये. सगळ्यांशी भेट, गप्पा मार, जेवण कर आणि मग जा. चरपटी असू देत, जातो मी. नाही नाही, असं चाललं नाही. आज तुला घरात यावेच लागेल. चरपटी, हाच का रे तुझा मित्र गोपू? हो आई. बरं, हाच ना तो ज्याला तू रोज जाऊन भेटतोस? गोपू नाव म्हणालास ना रे तुझं? नारायण नारायण. आज याला कुठे घेऊन गेला होतास? आजी, आम्ही वनात गेलो होतो. तू थांब चरपटी, मी त्याच्याशी बोलतेय. काय रे गोपू, असं काय काम असतं ज्यासाठी चरपटीला गाव सोडून वनात यावं लागतं? काय नाही, आम्ही रोज बराच गप्पा मारतो. जमतील तशा नवीन गोष्टी करायला शिकतो. तुझे आई वडील काय करतात? परमेश्वराचं चिंतन करतात. ते सोडून आणखी काय करणार? माझे माता पिता, बंधू भगिनी सगळे नारायणच आहेत. बघितलं कशी उत्तरं देतोय. उलट उत्तरं द्यायला चरपटी सुद्धा याच्याकडूनच शिकला असेल. तो एवढंच शिकला नाहीये. मी तुम्हाला सांगते, हा चरपटी त्या वनात जाऊन त्या साधूंकडून काहीतरी चेटूक करायला शिकतोय. नाही नाही, असं काही नाही. नाथांकडून त्याला योग्य तीच शिकवण मिळतीये. सध्या नाथ इथे नाहीयेत, त्याने प्रस्थान केलं. कुठे गेलेत ते? ते गिरनारला गेलेत. आई, मला ठाऊक आहे, तू जे म्हणतेस तसं काही घडत नाही. चरपटी वनात जाऊन नाथांना भेटतो. त्यांच्याकडून त्याला खूप काही शिकायला मिळत असतं. चरपटी त्यांच्या मार्गदर्शनाने साधना देखील करतोय. सत्यशवा, आजपर्यंत मी चरपटीबाबत तुला काहीच बोललो नाही, पण मला सुद्धा हे पटलेलं नाहीये. चार चौघांप्रमाणे शिकायचं सोडून वनात जाऊन त्या साधूबुवांकडून का शिकतो हा? आपल्या चालीरीतीप्रमाणे त्याला गुरुकुलात घालायला हवं, म्हणजे योग्य ती शिकवण मिळेल त्याला, असं मला वाटतं. अण्णा, नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण चरपटी नातांना भेटायला जातो, त्यात त्याचं काही नुकसान होत असेल असं मला वाटत नाही. अगं रुक्मिणी, तुला ठाऊक आहे ना, मागच्या वेळी मी जेव्हा चरपटीला घराबाहेर जाऊ नको म्हणाले होते, तेव्हा त्या साधूंनी माझ्यावर चेटूक केलं होतं. मला भोवळ आली होती, आठवतंय ना? सासूबाई, अहो चरपटी असं काही करणार नाही. दुसऱ्यांना त्रास होईल असं काही करावं असा विचारही त्याच्या मनात येणार नाही. हे बघ, तो किती लोकांचा विचार करतो चांगलंच माहितीये. त्याचं कौतुक नको सांगूस मला. मला एवढंच माहितीये, सत्यश्रवाला तो नदीकाठी सापडला आणि आता तो वनात रोज जातो. याचा अर्थ काय? याचा सोक्षमोक्ष लावला गेला पाहिजे असं वाटतं मला. आजी, पण चरपटी म्हणतो ते बरोबर आहे. तिकडे जाऊन तो काही चुकीच्या गोष्टी करत नाही. मी पाहिलंय ते. नंदिनी, तू मध्ये बोलू नकोस. आजी काहीतरी महत्वाचं सांगते. सुलक्षणे, येऊ का घरात? अंजनाई, अगं ये की ग. अंजनाई, आता आमच्या घरात जरा महत्वाच्या विषयावर चर्चा सुरू आहे. तुम्ही जरा नंतर येता का? मी काय इथं गप्पा मारायला नाही आलीये. मला बी काहीतरी महत्वाचं बोलायचंय म्हणून आली. आज मी समद्यासमोर सांगतेय, या सुलक्षणे आधीच सावध केलं होतं.
पर तिने तुम्हाला समद्यासनी सांगितलं नसल. ह्या चरपटीला घरात ठेवाल तर ह्यो एक एक माणसाला संपून टाकल, समद्यासनी खाऊन टाकल त्यो. अंजनाई, काय बोलताय तुम्ही? हे चरपटी असं काहीच करत नाही. आणि का उगाच आमच्या घरच्यांना त्याच्याविषयी वाईट सांगताय? हो ना, चरपटी एकदम गुणी आहे, त्यामुळे त्याच्याकडून असं काही अभद्र घडणार नाही. माझं ऐका, ह्याच्यामुळं समजा घर बसल तुमचं. नारायण नारायण. अंजनाई, हे तुम्ही कशाच्या आधारे सांगताय? एक कापरे तू, तुम्हाला कशाला प्रश्न विचारतोयस? मला कळतंय म्हणून मी बोलतीय. आता तुम्ही समद्याने विचार करा काय करायचं ते. ह्यो चरपटी या घरात समद्याने संपवणार आहे. ह्या चरपटीला तुम्ही घरात ठेवलं तर तुमच्यापैकी कोणी बी जगायचं नाही. सुलक्षणे, येते मी. काळजी घे. हा. श्री दत्त महाराजांचं स्मरण करून सांगतो की अंजनाई जशा म्हणाल्या तसं काहीही घडणार नाही. चल चरपटी, येतो मी. काळजी घे. नारायण नारायण. बघा, अंजनाई जे म्हणाली त्याचा सगळ्यांनी नीट विचार करा आणि ठरवा यापुढे चरपटीला घरात ठेवायचं का नाही ते. उद्या जाऊन घरातल्या कोणालाही काहीही जरी झालं तरी त्याची जबाबदारी चरपटीवर आणि त्याला लेक म्हणवणारा त्याच्या आई वडिलांवर असेल, एवढं नक्की. देवा परमेश्वरा, बघतोयस ना